नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय, ते कसं ओळखावं। आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एकसामायिक समीकरणं सोडवायची कशी। आता या एकसामायिक समीकरणासाठी सोडवण्यासाठी वेगळ्या पद्धती आहेत। त्यातली पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे जी दिलेली एकसामायिक समीकरणं आहेत ती सोडवताना एक पद लोप करणे। आता या ठिकाणी आपण पाहू शकतो एक समीकरण दिलं आहे ते 5x - 3y = 8 आणि दुसरं समीकरण आहे 3x + y = 2। आता ही समीकरण आपल्याला सोडवताना सुरुवातीला आपण पहिलं समीकरण लिहून घ्या, त्याला 1 क्रमांक द्या। दुसरं समीकरण लिहून घ्या, त्याला 2 क्रमांक द्या। आता या दोन समीकरणामध्ये आपल्याला जे लोप करायचं पद आहे, जसं की समजा आपण ठरवलं की y लोप करूयात, तर ते y जे पद आहे त्याचे सहगुणक सेम आहेत की नाही तपासून घ्या। नसतील तर ते आपल्याला समान करून घ्यावे लागतील आणि समान करून घेण्यासाठी या ठिकाणी पहिल्यामध्ये 3y आहेत तर दुसऱ्या समीकरणामध्ये y आहेत। त्या दुसऱ्या समीकरणातल्या y ला 3y करण्यासाठी आपल्याला 3 ने गुणावं लागेल त्या पूर्ण समीकरणाला, म्हणून आपण खाली लिहिले समीकरण 2च्या दोन्ही बाजूंना 3 ने गुणू। आता समीकरण 2च्या दोन्ही बाजूंना जर आपण 3 ने गुणलं तर पहिल्या 3x झाले 9x, yचे झाले 3y आणि 2चे झाले 6 आणि अशा पद्धतीने हे समीकरण 3 तयार झालं। समीकरण 1 जर पाहिलं तर आपण त्याच्यामध्ये 5x - 3y = 8 आहेत, म्हणजे या दोन्ही समीकरणामध्ये 3y तर मिळाले, परंतु त्यांची चिन्ह काय आहेत ते पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला ठरवता येईल बेरीज करायची की वजाबाकी। चिन्ह वेगवेगळी आहेत, आपण करतो वजाबाकी, परंतु या ठिकाणी आपण म्हणणार आहोत लोप करण्यासाठी त्या समीकरण 1 व 2ची बेरीज करू। आता समीकरण 1 व 2ची बेरीज करायची तर समीकरण एकाखाली एक लिहून घ्यावे लागतील। पहिलं 1 नंबरचं समीकरण लिहिलं अधिक 2 नंबरचं समीकरण लिहिलं आणि आता त्यांची बेरीज करूयात। बेरीज करताना 5x अधिक 9x 14x झाले आणि 3y हे एकमेकांना कट झाले कारण त्यांची विरुद्ध चिन्ह आहेत। 8 आणि 6 यांची बेरीज 14 झाली। आता या ठिकाणी हा जो 14 आहे तो या 14ला भागेल आणि आपलं उत्तर मिळेल x = 1। आता हे जे मिळालेलं उत्तर आहे ते yची किंमत काढण्यासाठी आपण आपल्याला मिळाल्या 3 समीकरणापैकी कोणत्या पण एका समीकरणात ठेवू शकतो। तर या ठिकाणी दुसऱ्या समीकरणात ठेवलं आहे कारण दुसऱ्या समीकरणामध्ये y हा धन आहे आणि त्याला फक्त 1 ने गुणलं आहे, त्यामुळे किंमत काढणं सोपं होईल। म्हणून समीकरण पहिल्यांदा लिहून घेतलं 3x + y = 2, त्याच्या ठिकाणी जिथे x आहे तिथे लिहिला 1 आणि 3 × 1 + y = 2 अशा पद्धतीने ते समीकरण तयार झालं। 3 आणि 2चा गुणाकार करून 3 आणि 1चा गुणाकार करून 3 × 1 = 3 झाले। आता पुढची y बरोबरची किंमत काढताना आपल्याला माहिती आहे की ते 3 आहेत ते 2च्या बाजूला जातील आणि 2मधून वजा होतील कारण इकडे ते धन आहेत, ते 2 वजा होतील आणि 2 वजा झाल्यामुळे 2मधून 3 वजा झाल्यामुळे किंमत आली y = -1। xची किंमत 1, yची किंमत -1 अशा पद्धतीने ही उकल मिळाली आणि ही उकल आपण अशा पद्धतीने लिहू शकतो बिंदू सारखी की x y = 1 - 1। अशाच पद्धतीने आपण हे समीकरण दुसऱ्या प्रकारच्या पद्धतीने पण लिहू शकतो, परंतु पहिल्यांदा ही लोप करण्याची पद्धत शिकून घ्या। ही पद्धत शिकून घेतल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरी पद्धत पाहणार आहोत।